गोकुळमध्ये नवीन अध्यक्ष निवडीचा निर्णय शुक्रवारी संचालक मंडळाच्या बैठकीत नवीन अध्यक्ष निवडला जाणार आहे। अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्यानंतर ही निवड होत असून शशिकांत पाटील जोयकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी जवळपास निश्चित मानले जाते। गोकुळचा अध्यक्ष कोण होणार याकडे संपूर्ण सहकार वर्तुळाचं लक्ष लागलंय। अखेर शुक्रवारी म्हणजेच दिनांक 30 रोजी दुपारी 3 वाजता गोकुळचा संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीत नवीन अध्यक्ष निवडण्यात येणार आहे। गेल्या 2 वर्षांपासून अरुण डोंगळे गोकुळचे अध्यक्ष होते, मात्र त्यांची मुदत संपल्यानंतर गोकुळमधील प्रमुख नेते हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते। यानंतर 15 मे रोजी संचालक मंडळाची बैठकही झाली होती, मात्र डोंगळे यांनी त्यात उपस्थित न राहता राजीनामा देण्यास नकार दिला होता। या पार्श्वभूमीवर गेल्या 15 दिवसांपासून राजीनाम्याचं राजकारण तापलं होतं। अखेर गुरुवारी 22 मे रोजी डोंगळे यांनी आपला राजीनामा सादर केला आणि संचालक मंडळानं तो एकमताने स्वीकारला। आता पुढील प्रक्रिया म्हणून हा राजीनामा विभागीय दुग्ध उपनिबंधक यांच्याकडे पाठवण्यात आला असून त्यांनी अध्यक्ष निवडीसाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर केला आहे। शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत राजकुमार पाटील हे पीठासीन अधिकारी असतील। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार शशिकांत पाटील जोयकर यांचं नाव अध्यक्षपदासाठी जवळपास निश्चित मानलं जाते। यापूर्वी अध्यक्षपदासाठी 3 ते 4 नावांची चर्चा सुरू होती, मात्र गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा असावा असा संदेश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचल्यानं हसन मुश्रीफ यांनी अंतिम नाव सर्वमान्य असावं असा शब्द दिला होता। त्यामुळे शशिकांत पाटील जोयकर यांच्या नावावर एकमत झालं असल्याचं बोललं जातंय। या निवडीसंदर्भात सत्ताधारी आघाडीतील संचालकांची लवकरच बैठक होणार असल्याचं समजतंय।